नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला तांदळाचे घावणे कसे काढायचे हे तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, मी आता हे रात्रभर हे वाडा कोलम तांदूळ आहेत. हे बघा, वाडा कोलम आहे, जुने आहे. तुम्ही रेशनिंगचे पण घेऊ शकता, पण तांदूळ हा जुना पाहिजे. तर आता हा मी रात्रभर फुगत ठेवला होता. आता बघा, ह्या तांदळामध्ये जास्त पण नाही, तांदळाच्या बरोबरच, बस एवढं. जास्त पण नाही, म्हणजे जास्त टाकलं तर मग लिक्विड होईल. वाटताना थोडं कमीच टाकायचं पाणी. थोडंसं मीठ टाकायचं वाटताना. हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम बारीक. आता हे मी मिक्स आउट करते, तुम्हाला दाखवते. आता हे बघा, मी वाटून घेतलं. आता हे बघा, आता आपण बघायचं किती जाड आहे, किती पातळ आहे ते. हे बघा, थोडंसं मला असं जाड वाटतं आहे, मग थोडं पाणी लागेल. असं बघून बघून पाणी थोडं वाढवायला लागतं. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून बघायचं. घावण्याला आपल्याला किती कन्सिस्टन्सी पाहिजे ती आपण बघायची. हे मी दीड पेला तांदळाचे करते. त्याला असं पाण्याचं असं प्रमाण नाही आहे, आपण फक्त असं बघायचं. जास्त पातळ नाही, काय नाही. पहिलं थोडं बेतानेच घालायचं आणि काढून बघायचं. जर जाड असे आले असे वाटले तर मग थोडं थोडं पाणी किंचित ॲड करायचं. जास्त झालं की घावणे येणारच नाहीत, ते मी तुटणार. त्यामुळे पाणी हे बेतानेच घालायचं. हे बघा, आता मला हे बघा, एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे. हे बघा, आता मी घावणे करायला आणि आपण मीठ वाटताना टाकलं होतं, ते लागलं की नाही बघायचं. लागलं असेल तर ठीक आहे, नाही लागलं तर आपण ॲड थोडं करायचं. आणि आता हे तुम्ही घावणे चहाबरोबर पण खाऊ शकता, चटणी पण बनवून. पण मी आता चहाबरोबर करते. तुम्हाला आता घावणे कसे करतात ते मी दाखवते. आता हे बघा, भिडं छान तापलं आहे. हे बघा, भिडं छान तापलं आहे बघा. आणि आता गॅस स्लो करायचा. आणि हे आपलं, हे बघा, हे आपलं मी नारळाची कीस घेतली आहे. त्याला हे बघा, नारळाची कीस घेतली आहे. आणि हे तेल आहे. तेल पहिल्या मी छान असं लावून घ्यायचं पूर्ण भिड्याला. भिड्यामध्ये घावणे छान येतात आणि हेल्थला पण चांगलं असतं. हे बघा, हे असं छान लावून घेतलं. गॅस स्लोच ठेवायचा, जास्त मोठा नाही करायचा, मग सर्व ते अंगावर उडतं, कारण भिडं छान तापलेलं आहे. आता हे बघा, आता मी प्रत्येक वेळी घावना करताना असं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, पीठ खाली बसतं. त्यामुळे प्रत्येक वेळी ज्या वेळी तुम्ही घावण्या काढणार त्यावेळी प्रत्येक वेळी असं मिक्स करायचं, असं ढवळून घ्यायचं आणि मग ते भिड्यावर सोडायचं. हे बघा, हे असं तुम्हाला मी दाखवते. आता हे मी ढवळून घेतलं आहे. आता मी तुम्हाला घावना दाखवते प्रत्येक वेळी. आता हे बघा, पहिलं कडेने सोडायचं आणि मग मध्ये, कारण मधलं पोर्शन लवकर हे होतं, म्हणून कडेने. हे बघा, झालं. आता हे झाकण ठेवायचं, 2-3 मिनटं झाकण ठेवायचं. हे बघा, आता हे मी झाकण काढते. बघा, 2-3 मिनटं झाली. आता झाकण काढते. आता हे बघा, पहिलाच घावणं आहे माझा, कारण माझं भिडं हे चांगलं वळसलेलं आहे. आता हे बघा, एकदम छान. बघा, मी बॅक साईड पण भाजते. काही जण फक्त हे फ्रंट साईडच भाजतात, पण मी दोन्हीकडनं शेकून घेते. हे बघा, किती छान जाळी पडली आहे बघा. तुम्ही हवं असल्यास वाटताना थोडी मेथी दाणे पण टाकले तरी चालते, पण मेथी दाणे जास्त झाले तर चिकटण्याची भीती असते भिड्याला. त्याच्यामुळे मेथी दाणे हे कमीच वापरायचे असतील तर. 1 मिनिट चांगलं शेकून घेते. आता हे बघा, अशा प्रकारे हे आपला पहिला घावणा. असं हाताने पण आपण उचलू शकतो एवढा. हे बघा, हाताने पण आपण उचलू शकतो एवढा मस्तपैकी सॉफ्ट. हे बघा, सॉफ्ट झाला आहे बघा. हा बघा, हे मी आता काढून घेते. हे बघा, आता अशा प्रकारे मी दुसरा पण करते. बघा, दुसरा पण तुम्हाला एक काढून दाखवते.
पहिलं तेल लावायचं, परत चांगलं ढवळायचं, कढईने पहिलं घालायचं असं, ते आपणच स्प्रेड होतं हे बघा. आणि गॅस मिडियमच ठेवायचा, आता अंगावर उडतं. झालं. आता हे मी झाकण लावते. हे बघा, आता हे मी झाकण काढते बघा. 2-3 मिनटं झाली. आता झाकण काढते. आता हे बघा, अगदी हाताने पण उचलता येतील असे मस्तपैकी कोरडे, थोडी चिकट नाही होत काय. फक्त पाण्याचं प्रमाण हे नीट जमलं पाहिजे. पातळी नाही, जाडे नाही, मीडियम. पहिला एक समजा आपल्याला वाटलं असेल की म्हणजे कसं होतं, मग पहिला एक काढून बघायचं. जर व्यवस्थित आला तर ठीक आहे. समजा जाडसर वाटलं तर पाणी ॲड करायचं. अशा प्रकारे ते करत आहे. कारण नवीन जे करतात त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाणार. आपण जसं करू ना त्याप्रमाणे आपण शिकत जातो, असं आहे. त्यामुळे ही रेसिपी जरी सोपी जरी असली तरी पाण्यावर डिपेंड आहे, तुमचं तांदळावर डिपेंड आहे. तांदूळ हे जुने पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. रेशनिंगचा पण चालेल, पण जुना पाहिजे. आता हे मी घरी भाताला वापरते तेच मी वापरते, त्यामुळे तो वाडा कोलम मी जुनाच आणते. कारण भाताला जुना असेल तांदूळ ना तरच भात म्हणजे सडसडीत होतो. जर नवीन असेल ना तर तो त्याचा गिचका होतो, असा एकदम भात पण चांगला होत नाही. तसंच घावण्यांचं पण तसं, मग घावणे पण तसेच होणार. हे बघा, अशा प्रकारे बघा हाताने पण अलगद उचलू शकतात. तर मला ती सवय आहे. बघा, हे बघा, लुसलुशीत अगदी. आता हे बघा झालं. हे मी ताटात काढून दे. हा पहिला, हा दुसरा. अशा प्रकारे हे सर्व घावणे बनून तयार झाले. तुम्हाला मी रेसिपी करते वेळी सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत. ते जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचेही घावणे असे बनवून तयार होतील. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.